आणि यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर येते। 900 कोटींच्या प्रकल्पावरून आता सेना आणि भाजपात जुंपण्याची शक्यता आहे। कारण सिडकोच्या जालना खरपुडी प्रकल्पाची चौकशी करा असे आदेश मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आलेले आहे। ही चौकशी आता होणार आहे। मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ठाकरे गटाच्या माजी आमदार संतोष सांबरे यांनी चौकशीची मागणी केली होती। त्यानुसार आता सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। भूमाफियांनी एकत्रितपणे येऊन परत एकदा सिडको प्रकल्प नव्याने सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या। 2023ला परत एकदा त्याच जागांवर सिडको प्रकल्प नोटिफाईड झाला आणि सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने या संदर्भातले सर्व चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सिडको प्रशासन व अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय हे महसूल यंत्रणेच्या माध्यमातून या संदर्भात सविस्तर आणि सखोल चौकशी करतील। कुरघोडी प्रत्येक गोष्टीमध्ये होते। मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेचा नारा दिल्याची माहिती आहे। तर आता कुठून स्वच्छता करतात यावर आता लक्ष ठेवावं लागेल। स्वच्छता करतात की स्वच्छ करतात की साफ करतात, अर्थ वेगवेगळे होतात। मला वाटतं की त्याची सुरुवात कदाचित शिंदेंपासून झाली असावी। या प्रत्येक गोष्टीवर त्यांचा मतभेद असल्याचं दिसून येते। हा पक्षाचा त्यांचा सरकारचा अंतर्गत विषय। तर आधीच्या सरकारने काय भ्रष्टाचार केला असेल, काय घोटाळे केले असतील, सरकारी तुजरीवर डल्ला मारला असेल, लूट केली असेल, जनतेला फसवलं असेल, राज्याला फसवलं असेल आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस जागा झाला असेल। आम्ही जुने फडणवीस बघितलेले आहेत आणि त्यांना या सगळ्याची चौकशी करावी अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असेल, त्याचं स्वागत केलं पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांच्या मंत्रिमंडळात जे लोक आहेत ते महाराष्ट्राची लूट करताना दिसत आहेत आणि त्यांना थांबवायचं असेल तर आम्ही नक्की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही त्यांचं समर्थन करू।